गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. मॅम तुमचं कोणत्या बँकेत सिलेक्शन झालं आहे? माझे टोटल 5 रिझल्ट्स आहेत. SBI, IBPS आणि MBA CET. SBI क्लर्क आणि SBI PO दोन्ही झालं आहे. RRB PO झालं आहे. ICICI PO आणि MBA CET. करंटली तुम्ही कोणत्या बँकेत हे रिक्रुटेड? SBI PO मध्ये आहे सध्या. ओके मॅम. मॅम तुमच्या मुलीला हे यश मिळालं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? मला खूप अभिमानाची गोष्ट वाटते की माझी मुलगी एक ऑफिसर म्हणून जॉईन झाली आहे आणि शुभम सर अकॅडमीमुळे मला हा प्राऊड मोमेंट जो आहे तो फील करायला मिळाला. ऑलवेज मी सरांचं आणि पूर्ण त्यांचा जो स्टाफ आहे त्यांचं मी ऑलवेज थँकफुल राहील की आज आपली मुलगी ग्रॅज्युएशननंतर नेहमी आम्हाला वाटायचं की मुलं आता पुढे काय करतील. लोकांकडे डॉक्टर आणि इंजिनिअरिंग हे दोनच पर्याय असतात. त्याच्यानंतरही आज ऑफिसर म्हणून SBIमध्ये आज ती PO म्हणून लागली. हे खूप मोठी प्राऊडची वेळ आमच्यावर फक्त शुभम सर अकॅडमीमुळे फील करायला मिळालेली. मॅम कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन म्हणजेच मुलांनी इतकंच आईवडिलांच्या पेशंटची टेस्ट असते, मग तुम्ही पेशंट राहून मॅमला कसं प्रोत्साहित केलं? बरोबर आहे. एकदम आईवडिलांच्या पेशंटची आम्हाला पण खूपदा जेव्हा तिचा अभ्यास पाहिला तर आम्हाला खूप असं वाटायचं की एवढा अभ्यासानंतर तिचा जो पहिला रिझल्ट आला नव्हता तेव्हा आम्हाला इतकं वाईट वाटलं की अरे बापरे आणखीन किती करावं लागतं. पण जसं शुभम सरांनी तिला नेहमी मोटिवेट केलं, फातेमा मॅमनी मोटिवेट केलं, तसंही आम्ही घरून बूस्ट करायचो. ऑलवेज तिला म्हणायचो की बेटा अब नहीं तो क्या हो गया, अगले बार तो पक्का आएगा. आणि त्याप्रमाणे आम्हाला बूस्टिंगनी तिच्या आतमधली पॉझिटिव्हिटी आम्ही शेवटपर्यंत संपू दिली नाही जोपर्यंत रिझल्ट आला नाही आणि त्यामुळे तो रिझल्ट आला. मॅमच्या एक्झाम प्रिपरेशनच्या मध्ये काही सवयी आणि स्वभावामध्ये चेंजेस वाटले तुम्हाला? हो, तिचं आपण काही बोलायला गेलो, घरगुती काही सांगायला गेलो तर तिची चिडचिड व्हायची की माझा अभ्यास बुडतोय. आणि ती जे सरांचे रेकॉर्डिंग व्हिडिओ ऐकायची तेव्हा ते फास्ट करून ऐकायची तर आम्हाला असं वाटतं की इतकं फास्ट आहे, तुला समजतंय का? तर ती म्हणायची हे माझं रिव्हिजन आहे, माझं आधी ऑलरेडी स्लो मुवमेंटमध्ये ऐकून झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर असं वाटायचं की खरंच असं ऐकण्याने काही होतं का, असं होतं असतं का तसं. पण जेव्हा आम्ही पाहिलं की ती दिवस रात्र हात दुखू नये म्हणून स्केच पेननी प्रॅक्टिस करायची की लवकर स्केच पेननी लिहिल्या जायचं आणि सरांनी सांगितलेल्या, फातेमा मॅमनी सांगितलेल्या, यश सरांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी फॉलो करायची. त्यामुळे ती चिडचिड आमची नंतर कमी झाली आणि नंतर त्याचा रिझल्ट आला. मॅम तुम्ही दुसऱ्या पालकांना काय सल्ला देणार? मी दुसऱ्या पालकांना एकच सल्ला दिला की एक रिझल्ट नाही आला म्हणून मी ही ट्रॅक बदलेल किंवा ती ट्रॅक बदलेल, तुम्ही बिलकुल असं करू नका. पेशन्स ठेवा. सर, मॅडम, यश सर सगळ्या मुलांकडे तेवढंच लक्ष आहे की हा हुशार आहे, तो नाही आहे. उलट ह्या लोकांचं असं लक्ष आहे की ज्याचा वीक पॉईंट जिथे आहे त्याला धरून ते लोक पुढे घेऊन जातात. तर त्यांच्यावर विश्वास ठेवा. 100% जसं आज आम्ही बोलतो उद्या ते लोकही असंच बोलतील, त्याचं मला नक्की गॅरंटी आहे. थँक्यू मॅम. थँक्यू.